श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि मी सध्या 1000हून अधिक वर्ष जुनं असणाऱ्या कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये आहे, जे ठाण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामधली सर्वात मोठी शिवपिंड म्हणून या महादेवाच्या मंदिराकडे पाहिलं जातं। आणि याच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या पहिल्या सोमवारी दर्शन घेताना पाहायला मिळतात। एक आख्यायिका आहे, ज्यावेळेस सागर मंथन झालं होतं त्याच वेळेस भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं आणि त्यांच्या जे अंग आहे ते तापत होतं आणि संपूर्ण देवांनी याच महिन्यामध्ये भगवान शंकराला जल अर्पण केलं होतं। तोच हा महिना आहे आणि याच महिन्यामध्ये भगवान शंकराला भाविक जे आहेत ते दूध आणि जल जे आहे ते अर्पण करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज पहिला सोमवार आहे। शिवामूठ देखील या भगवान शंकरावरती चढवली जाते। 4 सोमवार आहेत। प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ जी आहे ती भगवान शंकराला चढवली जाते। आज पहिला सोमवार आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ मूठ म्हणजे शिवामूठ ही तांदळाने चढवली जाते। दुसऱ्या सोमवारी हीच शिवामूठ जी आहे ती तिळाने अर्पण केली जाते। तिसऱ्या सोमवारी जवस आणि तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस, या अशा 4 शिवामूठ आहेत। या 4ही शिवामुठीसह हा श्रावण महिना म्हणजे 4ही सोमवार जे आहेत ते या भगवान शंकराची पूजा अर्चना करताना आपल्याला भाविक पाहायला मिळतात। श्रावणाची एक वेगळी आख्यायिका देखील सांगितली जाते आणि श्रावणाला अनन्यसाधारण महत्व जे आहे ते या हिंदू धर्मामध्ये आहे आणि सर्वच भाविक जे आहेत ते या ठिकाणी भगवान शंकराची पूजा अर्चना करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि हीच ती शिवलिंग आहे जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग म्हणून ओळखली जाते। पांडवकालीन हे मंदिर आहे आणि ठाण्याचं ग्रामदैवत म्हणून या मंदिराची ओळख आहे। आणि प्रत्येक म्हणजे महाशिवरात्री असेल, श्रावणी सोमवार असेल, या सर्वच सणांमध्ये या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।